पाहुयात पुढची बातमी। मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सवर लंडनच्या धर्तीवर मुंबई सेंट्रल पार्क उभारला जाणार आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये मुंबई सेंट्रल पार्कचा निर्णय होण्याची शक्यता आहे। तर 320 एकरवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे। मुंबईची शान म्हणून महालक्ष्मी रेसकोर्सची ओळख होती। रेसकोर्स बंद झाल्यानंतर त्या जागेचं काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे। महायुती सरकारनं महालक्ष्मी रेसकोर्सचं रूपडं पालटण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार रेसकोर्सवर मुंबई सेंट्रल पार्क उभारण्याची सरकारची योजना आहे। कोस्टल हायवेची जागा मिळून 320 एकरवरती हा प्रकल्प उभारला जाणार आहे। लंडन आणि न्यूयॉर्कच्या धर्तीवर रेसकोर्सची 120 एकर जागा आपण मोठ्या प्रमाणावर तिथे नाना काय पळाले इथं जागे सेंट्रल पार्क करतोय ना आपण सेंट्रल पार्क आणि 200 एकर जागा कोस्टल हायवेची असं मिळून 320 एकरवर मोठा मुंबई सेंट्रल पार्क आपण करतोय। रेसकोर्सच्या जागेवर बांधकाम होईल, मोठ्या इमारती उभ्या राहतील असा आरोप करण्यात आला होता। पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे आरोप फेटाळून लावलेत। रेसकोर्सच्या जागेवर घोड्यांच्या शर्यतीही सुरू राहतील आणि मुंबईकरांसह देशभरातील लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल असा मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या संदर्भातली घोषणा कॅबिनेट मीटिंगमध्ये होऊ शकते। कोणी म्हणाले की इथं बांधकाम होणार, हॉटेल होणार, काही होणार नाही। रेसकोर्स पण राहणार, घोडे पण धावणार आणि विकासाचे घोडे पण धावणार। मुंबईकरांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी दक्षिण मुंबईत नवा प्रकल्प उभा राहतोय। मुंबई सेंट्रल पार्क मुंबईकरांसाठी नवा लँडमार्क ठरेल अशी अपेक्षा आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।